मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता तुम्ही घरच्या मैदानामध्ये चांगला असा अंतरात गुलाल घेणारा पोलीसराव आणि कुठेतरी आज चांगलं नियोजन केलं प्रवीण दादांनी. एक भडोलकरांचा लाडू, या लाडूसोबत नियोजन करून गाडी पण छान अंतरात झाली आणि स्पीड पण गाडीला लागला आणि गुलाल महत्त्वाचा घेतला. काय बोला प्रवीण दादा, आज चांगलं नियोजन केलं होतं आणि घरच्या मैदानामध्ये मला वाटतं सीझनचं पहिलंच मैदान आणि तुमच्या या वर्षाचं पहिलंच मैदान आणि त्याच्यामध्ये पोलीसचा गुलाल झालेला आहे. हा, आमच्या सीझनचा बोनवलीचा पहिलाच मैदान घरचा आणि पहिल्याच मैदानात पोलीसनी गुलाल घेतला आणि आम्हाला पायरा पण लाडूचा पायरा बोलला तर एक नंबरमध्येच लाडू पळतं आणि पायरा चांगला होता आणि चांगली गाडी पळाली. आणि आम्हाला म्हणजे आमच्या पुतण्या संस्कार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, मिलिंद शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आम्हाला स्वतःच्या पण त्यांच्या आमचा पहिला गुलाल त्यांना अर्पण करतो. बरोबर आहे. आणि कुठेतरी तुमचं पण वाढदिवसानिमित्तानेच हा मैदान होता, एक मोठी भेट दिलेली. काय बोलाल तुम्ही? हो, माझा पण वाढदिवस होता पण मी माझ्या वाढदिवसानिमित्त काही बोललो नाही. मिलिंद शेठ पाटील, कोसगाव अंबरनाथ, माझा वाढदिवस आणि संस्कार पाटील यांचा वाढदिवस, तिघांच्या वाढदिवसानिमित्त मैदान होता आणि आम्हाला पहिलाच मैदान आपला या सीझनचा आणि आम्हाला गुलाल दिला. आमचा पूर्ण टीमला आणि आमच्या पूर्ण याला आनंद आहे. बरोबर आहे. कुठेतरी मला वाटतं जेव्हा आपण नियोजन करतो ना, तर कुठेतरी आपल्याला यशस्वी होण्यासाठी करतो. आपल्या बैलाच्या अंगावर गुलाल कसा पडेल हा विचार करतो. आता हा नियोजन कधी झाला होता पहिल्याचा, पोलीसचा आणि लाडूचा? हे नियोजन आमचं आपला खिडकालीचा अड्डा आता मला कधी रविवारचा झाला ना, त्या अड्ड्याच्या पहिलेच आपला इथं आपला पिसाऱ्याला मैदान होता, तिथं आपला त्या मैदानाच्या ह्याच्यातच आपला तो मैदान झाला आपला, त्यांचं आपलं झालं नियोजन. पण तो नियोजन असा होता, रविवारचा नियोजन होता, कुंडलजला मैदान होता आणि एक खिडकालीला होता. तर आपली गाडी कुंडलजला तो पायरा झालेला होता लाडूचा. त्याच्यात त्यांचं तिथं मैदानात कुंडलजवाल्यांचा कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यांचा मैदान रद्द झाला आणि तो मैदान इथं झाला मला बोरीच्या वाडीला त्या दिवशी रविवारचा. ते बोलतात का आपण कुंडलजला आपण ही गाडी पाहू, पण तो मैदान कॅन्सल झाल्यामुळं बोरीच्या वाडीचा मैदान, त्या मैदानाच्या दिवशी बोरीच्या वाडीचा मैदान झाला. ती मैदानाला ते बोललं आमच्या उतार फाटीला आमचा बैल पळत नाही आणि खिडकालीला पण आमचा बैल उतार फाटीला कमी पळतं, त्याच्यामुळं ते बोलतात का आपण आपल्या बोनवलीच्या मैदानाला आपण हा नियोजन करू. तर मग आपला बोनवलीचा मैदान आपला 31 डिसेंबरचा पहिला कन्फर्म झाला. बरोबर आहे. आता मागे आपण मुलाखत घेतली होती तुमची, कुठेतरी एक आजार पण झाला होता, त्या आजारातून सावरून आज मला वाटतं आत्ताच्या घडीला ना प्रत्येक गाडा मालकाच्या दावणीला चर्चा चालू असेल ती पोलिसची, कारण खूप स्पीड लावतो. बऱ्याच जणांना पायरा पाहिजे. आता काय बोला? ज्यांना पायरा पाहिजे तर आपण त्यांना पायरा देऊ. आपण कोणाला पायऱ्याला नाही बोलत नाही, पण कुठंतरी आपला बैल जेव्हा आजारात होता तेव्हा आपल्याला अडचणी होती ती पायऱ्याला. आता मी नावं घेत नाही त्या लोकांची, मी स्वतः 4-5 लोकांना फोन केला पायऱ्यासाठी बैलाला, तर आपल्याला पायरा दिला नाही. कोण बोललं 2 मैदान पायरा झाले, 3 मैदान झाले, नंतर बघू. ठीक आहे. कसा आता बैल जो बैल 1 नंबरमध्ये पाळणारा बैल आहे ना, तो आज ना उद्या तो त्याची जागा म्हणजे तो दाखवतच. बरोबर. तर त्यांनी आता म्हणजे जसा आजारातून निघाला तिथून त्यांनी चांगला स्पीड लावायला लागला आणि आपल्याला म्हणजे जास्त काही मी बोलत नाही, पण आपल्याला फोन येतील. आपण आपल्या हिशोबात जर आपल्याला बैलाला गुलाल राहील त्या हिशोबाने पायरा असेल तर आपण त्यांना पायरा नक्कीच देऊ. बरोबर आहे. आता गावचा साथ नाही तर घरचा साथ पळवला होता पिसरवेच्या मैदानामध्ये, त्या गाडीला पण खूप जास्त गती लागली होती. काय बोलाल? हो, त्या गाडीला पण चांगली खूप गती लागली होती आणि घरची गाडी परत आपल्या पोरांचा पण होता का आपली घरची गाडी पळू ना, आपण ती घरच्या गाडीचं आपण नियोजन पिसाऱ्याला केलं आपण आणि गाडीला चांगला स्पीड लागला होता त्या गाडीला पण. बरोबर आहे. आता मैदानाविषयी थोडी चर्चा घेतो. आजचा जो मैदान झाला बघा, कुठंतरी काल तुम्ही बाईट दिली होती की यशस्वीरित्या पार व्हावा, पण कुठंतरी आपले मुंबईचे गाडा मालक आहेत बघा, मी कोणाचं नाव नाही घेत, कुठेतरी कमी पडते का म्हणजे जे सहकार्य करायला आयोजकांना गाडा मालकांकडून? आमचं नियोजन तर चांगला होता. आपण जेवढं नियोजन खूप म्हणजे नियोजन केलं होतं, पण आपल्याला गाडा मालकांनी कुठंतरी सहकार्य कमी केला. आम्ही तरी पहिले त्यांना तुमच्या बाईटच्या माध्यमातून आमची बाईट तुमच्या यूट्यूबला दिली होती का आम्हाला गाडा मालकाही जेवढं सहकार्य करायचा तेवढा करावा. पण कुठंतरी गाडा मालकाही आम्हाला थोडासा सहकार्य कमी केला ना, कुठंतरी आम्हाला थोडासा त्रास झाला. पण त्याबद्दल आम्ही गाडा मालकांवर नाराज नाही, पण इथून पुढं जो मैदान होईल त्याच्यासाठी आम्ही गाडा मालकांना हीच विनंती करू का आम्हाला आयोजकांना
सहकार्य करा. बरोबर. आणि काही तुम्ही वेगळे नियम पण काही काढू शकता का याच्या पुढे? कारण कुठेतरी बघा जे नियम आपण दाखवतो आयोजक असताना गाडा मालकांना, तर त्याचं पालन नाही होत. मग तुमच्या कडून काही वेगळे नियम असतील का पुढच्या मैदानात? बघू आता आम्ही एकत्र बसू, आम्ही सर्व आमची टीम बसल आयोजक, आम्ही काहीतरी आम्ही बसून निर्णय घेऊ काही नवीन नेम कुठलं करायचा का कसं करायचा. त्याच्यानंतर पुढं आम्ही ते आपण पुढच्या मैदानाला आपण ते डिक्लेअर करू. बरोबर आहे. आता जो पोलीसची गाडी पळवली बाबू ड्रायव्हर बघा, कायम तुम्ही सांगतात की कुठेतरी बाब्या पळायचा, त्याच्या आधी पण काही बैलाची, तर बाबूंनी कायम साथ दिलेली आहे आणि आत्ता पण देतोय आणि आज पण त्यांनी छान गाडी पळवली. काय बोला? बाबू ड्रायव्हर तर आपला म्हणजे कसा बऱ्याच वर्षापासून म्हणजे आपला मोन्या होता, तिथून तो गाडी पळवता आपली आणि तिथून तो कसा त्या ड्रायव्हरचे म्हणजे तिथून तो बाबू चर्चेतच आला आणि आज पण तो म्हणजे मोन्यानंतर बाब्याची गाडी पण तोच पालवायचा आणि आता पोलीसची पण गाडी तोच पालवतं आणि चांगला गाडी पालवतं आणि ह्याच्यावर बैल पण चांगला पळतं. बरोबर आहे. आता सुट्टीविषयी काय बोलाल? कुठेतरी महत्त्वाची असतं आपली सुट्टी, पण काय त्यांचं नाव घ्याल तुम्ही सुट्टी मेकरांचं? सुट्टी मेकर आमचा केशव मामा दलवी सावंत, हरीशदादा गायकर आणि आपला निलेश दादा, तसंच हरिदास मडवी, कुंभार कनपाडा, आणखी संदीप ढोणे आपला नांदिवलीचा, बाल्या मामा आहे. असं बरंच जेवढं सुट्टी मेकर आहे. राजेश आपला गायकर आहे काकोल्याचा, तो सुद्धा. आणि त्यांचा जेवढा कमी करावं तेवढा कौतुक कमीच आहे. म्हणजे आम्हालाच काय प्रत्येकाला त्यांचं सहकार्य असतं, छोटी गाडी असो मोठा गाडा मालक असो, प्रत्येकाला त्यांचं सहकार्य असतं गाड्या सोडवायला. बरोबर ना. आणि कुठेतरी आयोजक असताना तुमच्याकडून पण एक चांगली भूमिका होती, त्यांचा सन्मान सुद्धा केला गेला. हो नक्कीच त्यांचा सन्मान केला आणि त्यांचा सन्मान करणं म्हणजे आमचं कर्तव्य आहे आणि त्यांचा सन्मान केला आम्ही. बरोबर आहे. आता कसं काही नियोजन असतील पुढचं? कारण आता तुम्ही सांगितलं की पोलीस आजारी होता, त्यावेळेला आम्ही काही गाडा मालकांना कॉल केलं की आम्हाला पैरा द्या, पण तिथं नाकार आला तुम्हाला. आता तुमच्याकडनं खूप सारे, आता ते सुद्धा गाडा मालक तुमच्याकडनं पैरा मागतील पोलीसचा, मग कसं पुढचं नियोजन ठरवाल तुम्ही? आता ते आम्ही ठरवू, पूर्ण आमची टीम असेल आपली. कसं आहे आपली पोरं पण नियोजन बघतात, 2-3 पोरं आहेत ते पण आपल्या पोलिसचं नियोजन बघतात. तसं काय मला पण फोन येतात, पण मी सहसा मी पण सांगतो काय असेल तर. आणि जर आमच्या सर्वांच्या मतीने जो आपल्याला योग्य वाटला, आपल्या गाडी जर आपली गुलाल राहील तर आपण त्यांना पायरा देऊ. बरोबर आहे. आता जाता तर शेवटचा प्रश्न घेतो. बाब्या गेल्यानंतर कुठेतरी चर्चेत नाव ठेवलंय का तुमचा पोलिसनी? काय बोला? हो, बाब्या गेल्यानंतर पोलिसने आमचा कुठेतरी नाव ठेवले आणि तो बाब्याचा वारसा चालवतं आणि इथून पुढं चालवणार. बरोबर आहे. चला, तुम्हाला आजचा हा यशस्वीरिती तर मैदान आपण नाही बोलू शकत, कारण कुठेतरी गाडा मालकांनी थोडी साथ नाही दिली, पण चांगल्यापैकीच झाला. जे लहान गाडा मालक होते ते पण चांगल्यापैकी तुम्हाला योगदान देत होतं आणि तुमच्या पोलीसचा जो चांगला असा गुलाल घरच्या मैदानामध्ये झालेला आहे. ही गाडी चांगली पळाली, तर पुढं पण ही गाडी काय विचार आहे तुमचा, पळवायची का? आम्ही तर आमचा विचार आहे पळवायची गाडी परत. आपण आता समोर बघू, त्यांचा पण आम्हाला यास घ्यायला लागेल बाबा, कसं काय पुढं गाडी पळवायची काय आहे. त्यांचा जर आपल्याला या सल्ला आला का आपण गाडी पळवू तर नक्कीच गाडी पळेल. बरोबर आहे. चला, दोन्ही नंदींना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.